इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर. अरे काही बोलू काय आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. ते मिंदेच्या टोळीत गेलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे ही जगासमोर आलेली आहे. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली आहे? म्हणजे नाही म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही, हे पंतप्रधान पाहतात की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत. हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्त्वाचं ठरेल. आमच्या घरी यायचं नाही आणि कुठलेही प्रश्न आम्हाला विचारायचे नाही. जे प्रश्न होते त्यांची उत्तरं मी दिलेली आहेत. मुद्दा हाच आहे की काही ठराविक जे पळालेले लोक आहेत त्यांना जनतेचे प्रश्न नकोसे झालेले आहेत. त्यांना कुठचंही बाकीचं दिसत नाही, नुसतं स्वतःचा पैसा वाढणार कसा आणि मग आपल्या स्वतःच्या बँकेच्या खात्यात हा भ्रष्टाचाराचा पैसा येणार कसा, एवढंच त्यांना आता काळजी आहे, बाकी काही काळजी नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत, अशा पद्धतीनं म्हणणं पत्रकारांना असं म्हणणं की मला कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. मग त्यांनी लोकप्रतिनिधी असण्याचं ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत. त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देतात, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवाव्या. एवढं दाखवा. म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात, हे सगळं एका बाजूला. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा, चला. म्हणून तर सांगतो ना, या फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीला सामोरे यावं. कळेल किती दम आहे त्यांच्यामध्ये. बघा, ह्या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत. आता ते कुठपर्यंत त्यांच्या कर्तव्याचं पालन करतात हे आपल्याला कळेल. की राजकारणात ते पण खेचले गेलेत, की त्यांचे हात बांधले गेलेत हे पण कळेल. याला लागूनच या सगळ्या खात्यांना Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्थेमध्ये पत्रकारांना धमकवणं, शिवीगाळ करणं, या सगळ्या म्हणजे त्यांना सुरक्षा आहे, पण इतरांचं काय? हेच तर आम्ही विचारत आहोत. आणि ही सुरक्षा मग कशासाठी दिली, कोणासाठी दिली? म्हणजे लोक यांच्यापासून सुरक्षित राहावे की ह्यांना लोकांपासून धोका आहे हे देखील आपण पहा. सर, याला लागूनच खरं तर संजय दिनाबद्दल यापूर्वी देखील पूर्ण गॉसिप होत्या, ते तुमच्यासोबत राहतील न राहतील, तरी देखील ठाकरे परिवाराने त्यांच्यावर विश्वास टाकला. विश्वास टाकल्यानंतर आज ते ज्या पद्धतीनं वागतायत, खरंच हे कुठतरी मला वाटतं हा नालायकपणा आहे. आणि जसं मी सांगितलं ना, स्वतःमध्ये दम असेल तर राजीनामा देऊन निवडणुका आत्ता लढवा, आत्ताच्या आत्ता लढवा.